नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण साऊथला बनवतात त्या पद्धतीने चकली बनवणार आहोत। अगदी साधी सिंपल अशा पद्धतीने ही चकली बनवली जाते। साधं तांदळाचं पीठ आणि भाजक्या डाळीचं पीठ अशी दोन पीठं वापरून ही चकली बनवली जाते। खायला खूप छान खुसखुशीत अशी ही चकली तयार होते आणि झटपट पण तयार होते। कुठल्याही प्रकारची आपल्याला भाजणी वगैरे करायची काही गरज लागत नाही। झटपट होणारी चकली कशी बनवायची ते पाहूयात। तर आपण हे साधं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून ह्याचं पीठ आपण तयार केलेलं आहे। उन्हामध्ये तांदूळ सुकवायचं नाही, सावलीमध्ये सुकवलेलं पीठ आहे। आणि हे आपण भाजकी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। डाळ आहे मिक्सरमधून बारीक करून चाळून घेतलेली आहे। आता एका भांड्यामध्ये आपण 3 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने मोजून आपण घ्यायचं आहे फुटाण्याच्या डाळीचं पीठ। हे दोन्ही पीठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, मिरची पावडर घालायची आहे, पांढरे तीळ घालायचे आहेत, ओवा घालायचा आहे। ओवा थोडासा चुरगळून घालायचा आहे। आणि ह्यामध्ये आपण लोणी वापरणार आहोत। तर थोडं थोडं लोणी आपण ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे। आपलं जे घरचं लोणी असतं तेच मी वापरलेलं आहे। तुम्ही तेलही वापरू शकता। फक्त तेल आहे ते अगदी कडकडीत गरम करून त्याच्यामध्ये घालायचं आहे। तेलाचं आणि लोण्याचं प्रमाण कसं ठेवायचं आहे, आपण जे पीठ तयार केलेलं आहे त्याचा असा थोडासा लाडू तयार झाला पाहिजे। अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मोहन बसलं पाहिजे आणि गरम पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे। एवढं सॉफ्ट मी हे पीठ ठेवलेलं आहे। आता आपण चकली बनवायला घेऊया। त्याला भिजवण्याची वगैरे काही गरज लागत नाही, अगदी लगेचच्या लगेच आपण चकली बनवली तरी चालते। अशा पद्धतीने छान अशी काटेदार आपली ही चकली आपण बनवून घ्यायची आहे। चकलीला किती छान असे काटे उमटलेले आहेत। अशा प्रकारे आपण चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। तेल आपण गरम करण्यासाठी ठेवलेलंच आहे। चकली तेलामध्ये सोडताना कधी पण तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं पाहिजे। गॅसची फ्लेम फुल पाहिजे आणि जोपर्यंत चकली तळून वरती येत नाही तोपर्यंत चकलीला हात लावायचा नाही। ज्यावेळेस चकली तळून वरती येईल त्यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम करून चकली छान खमंग अशी तळून घ्यायची आहे। तळताना ही नेहमी काळजी घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपली ही चकली छान तळून झालेली आहे। तर अशाच सर्व चकल्या आपण तयार करून घेणार आहोत। आहे की नाही अगदी झटपट होणारी अशी ही चकली। लोणी वापरल्यामुळे ही चकली खाल्ल्यानंतर आपल्याला जळजळ पण होत नाही। तर अशा प्रकारे आपण ही चकली बनवून घेतलेली आहे की नाही अगदी झटपट होणारी अशी ही चकली। माझ्या ही चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये।